मुंबईत मुसळधार पाऊस, उपनगरांनाही झोडपलं. दुपारी 4 वाजता हाय टाईड, 4 मीटरच्या लाटा उसळल्या. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याची शक्यता. सीजेपीचा आज संसद भवनावर मोर्चा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम. अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलन. वांगचुक यांच्यावर सरकारी रुग्णालयातच उपचार होणार, न्यायालयानं वांगचुक यांच्या पत्नीची याचिका फेटाळली. पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भाजपा विरोधात जय पवारांकडे तक्रार, गाडीचीही किंमत देत नसल्याचा आरोप. वन नेशन वन इलेक्शन जाहीर करा, निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान. धर्मेंद्र प्रधानांना कोणतं सोनं चिकटलंय, सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. मुजर रमेश म्हात्रे अखेर पोलिसांना शरण, म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचं समर्थन नाही, रमेश म्हात्रेंच्या मुजोरीवर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. भाजप हुकुमशाही पद्धतीनं वागतं, ओबीसी जनता पार्टी स्थापन करणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भाजपावर टीका. पार्थ पवारांच्या साखरपुड्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक लांबणीवर, खासदार सोनवणेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. पुण्यात रेल्वे पोलिसांमुळे प्रसूतीजन्य महिलेचे प्राण वाचले, बाळाला वाचवण्यात मात्र अपयश. रवी सीड सोयाबीन उत्पादक कंपनी विरोधात गुन्हा नोंद, जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट. जालन्यात 2 गटात हाणामारीत 18 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, शहरातील वली मामू दर्गा परिसरातील घटना. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, सलाल धरणाचे दरवाजे उघडले, चिनाब नदीत विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जम्मू आणि काश्मीरमध्ये भूस्खलन, पूंछ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विध्वंस, 10 जणांचा मृत्यू. बिहारमधील बागमती नदीत प्रवासी बोट उलटली, स्थानिक मदतीला धावले, जीवितहानी टळली. अमेरिकेमध्ये प्रवासी बोट समुद्रात उलटली, 116 प्रवाशांपैकी 53 जणांना वाचवण्यात यश, इतर प्रवाशांचा शोध सुरू.